तुम्हा सगळ्यांना लालबागचा राजा तर माहितच असेल, पण तुम्हाला लालबागच्या राजाच्या मागची ही भक्तिमय कहाणी माहित आहे का? 1930च्या दशकात मुंबईतला लालबाग परिसर हा कामगारांचा भाग होता. इथे मुख्यतः गिरण्या होत्या आणि मध्यमवर्गीय कामगार राहत होते. त्यावेळी इथे एक जुना मच्छी बाजार होता, पण तो काही कारणास्तव बंद झाला होता. त्यामुळे परिसरातील लोकांना मोठा त्रास झाला. तेव्हा परिसरातील कामगार आणि व्यापाऱ्यांनी नवस केला, आम्हाला जर आमचं नवीन मार्केट मिळालं तर आम्ही सार्वजनिक गणपती बसवू. त्यांचा नवस खरा ठरला आणि ब्रिटिश सरकारच्या काळात 1934 मध्ये त्या ठिकाणी नवीन मार्केट बांधण्यात आलं आणि मग सुरू झाला एक नवा अध्याय. लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली आणि बसवण्यात आली बाप्पाची ती पहिली मूर्ती. ती मूर्ती इतकी भव्य आणि देखणी होती की लोक बघता क्षणी म्हणाले, हा आपला लालबागचा राजाच आहे. लोकांच्या पूर्ण झालेल्या इच्छा आणि बाप्पावर असलेलं प्रेम यामुळे नवसाला पावणारा राजा म्हणून ओळखला जाऊ लागला. दरवर्षी सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच बाप्पाच्या दर्शनाला येतात. 10 ते 12 तास रांगेत उभं राहूनही बाप्पाची एक झलक पाहिल्यानंतर सगळं काही विसरून जायला होतं. लालबागचा राजा ही फक्त मूर्ती नाही तर लोकांसाठी एक आशेचा किरण आहे. इच्छापूर्ती देव माझा असा हा लालबागचा राजा. तुम्ही कधी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय का? मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा.